भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. मॅच ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला सुनील विश्वकर्मा सर पाहायला मिळतील. मनीष आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. मनीष यांचं करूया सहर्ष स्वागत. आदरणीय रविदादा भोसले साहेबांची उपस्थिती. एक रवी आता मावळत आहेत आणि आमचे एक रविदादा आलेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. येस, पहिलाच बॉल वाईट. स्कोरर डॉट बॉल पाहायला मिळेल. आकाश आकाश 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. आकाश स्कोरर अपडेट कुठे नाव करता येते तोपर्यंत ऑनलाईन स्कोरिंग आहे ना. चालेल, चालू करू शकता. चालेल चालेल ठीक आहे. मग पहिला बॉल एक्स्ट्रा आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. 1 बॉल 1. चला मॅचला सुरुवात झाली आहे. स्ट्रोकमधला बॉल अगदी रनआउटचा प्रयत्न. पंचांकडे अपील. यस, विकेट. ओयुटी पॅटरचा खेळीचा अंत. पहिला बॉल त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट झाली आहे. दोन्ही संघ विजय अगदी समीप होते. मात्र शेवटच्या मुमेंटला मॅच टाय झाली आणि शेअर पॉइंट पाहायला मिळाले. श्री कॅरी सुशांत पथू यांचा संपूर्ण हा संघ डिंगडॉंग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा. यावेळेस देखील पाहायला मिळेल मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल. शेवटचा बॉल असेल गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅकवर. क्रोडप्याचा बॉल स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न निलेशच्या माध्यमातून. डॉट बॉलने पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जय गोलोबा द्वारली टीमची धावसंख्या. चला स्पीडअप करायचंय, विनंती. चला थोडंसं स्पीडअप करा. या पोलमधील आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आकाश पहिल्या षटकाच्या अखेरीस 3. आकाश पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन 1 विकेट. योगीधाम 11 कल्याण ईस्ट वर्सेस कल्याण वेस्ट अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. नो बॉल. ऋतिक पाहायला मिळतील. नाम तो सुनाई होगा. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. यावेळेस नो बॉल. गोलंदाज चांगली कामगिरी करत नाहीयेत, मात्र चांगली कामगिरी केली आमच्या आयोजकांनी.
ज्यांनी जबरदस्त अशी ही क्रीडा स्पर्धा ठेवली आहे. कौतुक आहे सर्वांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. व्हाईट बॉल. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज तयार ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये. व्हॉट अ कॅच. कमालीचा झेल. कॅच ऑफ द मॅच. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय. फलंदाज आणि थँक्यू सो मच डीजे. अजून एक विकेट. अनिकेतच्या खेळीचा अंत. अपडेट करेल. नवीन बॅट्समनचं नाव राजेश. आडनाव राणे. माझ्या भावाचा मामा वाटतोय तू. त्याची पण मामाचं गाव द्वारली आहे. आडनाव राणे आहे म्हणून. आदरणीय गणेश शेठ शिंदे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिंदे सरकार म्हणून ज्यांची ओळख आहे कल्याण ईस्टमध्ये असे गणेश दादा. नाव पण किती सुंदर आहे गणेश. आणि गणेश दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि तसेच प्रशांत भाऊ ज्यांची ओळख आहे गुन्या या नावाने, ज्यांना सगळे गुणाचे म्हणतात असे प्रशांत भाऊ. वेलकम. स्वागत आहे प्रशांत भाऊ यांचं सहर्ष स्वागत. 10 धावा फलकावर. शेवटचा बॉल आणि विकेट. बॅटर आउट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अभिमन्यूचं चक्रव्यूह तोडू शकतील का.
व्हाईट बॉल. डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. राजेश राणे, जय राऊत अशी जोडी पाहायला मिळते. अजून एक एक्स्ट्रा, अजून एक अवांतर आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पाहायला मिळतोय 3-13. पंचांकडे अपील. नॉट आउट. धावसंख्या 14 पाहायला मिळेल. 14 पर 3. 14 पर 3 धावसंख्या पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली टीम इन ऍक्शन पाहायला मिळते. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. चेंडू हवेमध्ये कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. 15 वरती या चौथा धक्का बसत असताना टीम जय गोलोबा. जर नियमांमध्ये एखाद्या खेळाडूने एखाद्या संघाने काही छेडछाड केली तर 2 रनांचीच पॅनल्टी असेल. त्यानंतर नो धूम्रपान, नो नशा. जर तसा एखादा खेळाडू आढळला तर त्या खेळाडूवरती बंदी लावण्यात येईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि 2 धाव्यांची पॅनल्टी संघाला असेल. पण संघ वॉकआउट होणार नाही याची नोंद करून घ्या. त्या खेळाडूवरती ती कारवाई केली जाईल. सांघिक कारवाई नसेल. पंधरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड. बॉल झालेत 5. शेवटचा बॉल, लास्ट बॉल असेल. अभिमन्यू. व्हाईट बॉल. गोलंदाज तयार. रवींद्र भोसले साहेब या तुम्ही आतमध्ये. स्पर्धा आपलीच आहे. तुम्ही आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या व्यासपीठावरती या. स्थानपन्न व्हा. 3 ओव्हर 17 धावा. 3 षटकांमध्ये 17 धावा. चिमुकले देखील मॅच बघतायत. छोटी पोरं. स्कूल संपली. उद्या संडे आणि आज पोरं मॅच एन्जॉय करतायत. क्लासेसला जाऊन एन्जॉय करा. रात्री पण आहे स्पर्धा. ओके. यस. घर पे जाओ, खाना खाओ, क्लास को जाओ, फिर शाम को या रात को आओ, मजे से मैच देखो. ओके. 70 लॉस ऑफ 4 विकेट.
17 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल आणि विकेट क्लिअरली नो बॉल आहे. बघा पंच हे फेअर डिसिजन देत आहेत. पंचांना काही फायदा नाही कुठलाही संघ जिंको कुठलाही संघ हारो. पंच हे फेअर क्रिकेटसाठीच आहेत आणि पंचांशी वाद घालायचं नाहीये ही नोंद करून घ्यायची आहे. हा अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धाव्यांची पॅनल्टी आणि संघाला वॉर्निंग. त्यानंतर पुन्हा एकदा तसं झालं तर मात्र संघाला बाद केलं जाईल. वॉकआउट द्यावा लागेल. कृष्णाबाई कृष्णाबाई आपल्याला पाहायला मिळतील. मी श्रीकृष्णांना मानतो त्यांचं नाव पण कृष्णा यादव आहे आणि तसंच व्यक्तिमत्व आमच्या कृष्णाबाई यांचा यंग डॅशिंग डायनामिक रुबाबदार पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ख्याती आहे. हजारो मुलींच्या गळ्यातलं ताहीत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे कृष्णा यादव. एक जबरदस्त पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद झालेत. विकेटचं बटन. एक्स्ट्रा प्लेअर 12th मॅन जय गोलोबा प्लीज पाठवा. जो बॅटर आउट झालाय तोच या. थँक्यू सो मच डीजे. जय गोलोबा टीम. जय गोलोबा टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना प्लीज. एक्स्ट्रा प्लेअर वैभव पाहायला मिळतील. वैभव राऊत. कॅचची संधी आणि व्हाट अ कॅच. क्या बात है. योगीदाम टीम ने किया सामने वाले टीम का काम आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. टीम योगीदाम टीम स्पोर्ट खेळत असताना कमालीचा सांघिक एफर्ट पाहायला मिळाला. एकाने बॉल अडवला आणि दुसऱ्याने झेल घेतली. बॅट्समनचं नाव महेश राऊत पाहायला मिळतील. महेश राऊत. कोरडपेचा बॉल. रनआउटचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन.
20 झालेत, 21 ची गरज आहे. 21 धाव्यांची गरज. जय गोलोबा विपक्ष योगी धाम अशी लढत पाहायला मिळेल. चला बॅटर्स लवकरात लवकर मैदानावरती या. ट्वेल्थ मॅन आम्ही कंपल्सरी आतापासून ठेवतोय आणि जर संघाकडे 12th मॅन नसेल तर संघाला 2 धाव्यांची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. 12th मॅनचं कामच ते आहे की खेळाडूंचे नावं सांगणं आणि प्रॉपर स्कोरिंग. बघा 12th मॅन दोन्ही संघांचे कंपल्सरी आहेत, याची नोंद करून घ्या. बघा 12th मॅन शिवाय आता कोणीच यायचं नाहीये ही विनंती असेल. 12th मॅन येस, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, नो डाऊट. दोन्ही संघ चला मॅच सुरू करा. 21चं लक्ष आहे, 21चं टार्गेट, 21चं टार्गेट. चला मॅच सुरू करायची आहे. 21 धाव्यांचं लक्ष, 24 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण असेल. चला मॅच सुरू करायची आहे. 24 बॉल 21 धाव्यांची आवश्यकता. पहिलाच बॉल वाईट, एक्स्ट्रा धाव. फलकावरती 8, 1 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. SBN क्रिकेट लीग ग्रँड टर्फ टुर्नामेंट 2025 यावेळेस सिंगल ॲड होईल. फलक पाहायला मिळेल 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आणि स्टोकला जवाब, पण झेल स्वीकारली गेली आहे. फलंदाज बाद. एकोणावीस धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर अजिंक्य शिवाळे पाहायला मिळतील. डावकुऱ्यात असे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज अजिंक्य शिवाळे. लवाफुल टॉस ऑन साईडला वळवलाय. सिंगल ॲड होईल. फलक पुढे सरकेल 3 या आकड्यावर. 21 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. या दुसऱ्या मॅचमध्ये विजयासाठी टीम योगीधाम 11 संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती रितेश पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल
धावफलक आपल्याला 3 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. 1 रन कंप्लीट. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. पहिल्या ओव्हरमधील 4 फलकावरती 1 विकेटच्या नुकसानवर गोलंदाज तयार. मिस्टेक झाली आणि 1 कंप्लीट. त्यामुळे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. आणि येस, विकेट. विकेट. पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट प्लस. त्यामुळे 2 एक्स्ट्रा धावा फलकावरती ऍड होतील आणि टीमची टोटल 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. 16 चेंडू 13 धावेंची आवश्यकता आणि स्ट्रोकला जवाब. बॉल सीमा पार. बॅटरच्या बॅटमधून हा षटकार. मिळेल 2. 3 धावेंची आवश्यकता 2 षटकांमध्ये. 3 रनांची आवश्यकता 2 ओव्हरमध्ये. बारा बॉल 3 रनांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे मॅच साठी. सामने आपण त्वरित चालू करणार आहोत. 3 धावेंची आवश्यकता. 12 बॉल 3 रन. फुलटॉस होता. ऑफ साईडला वळवलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये कंप्लीट होईल सिंगल. 2 धावेंची आवश्यकता. अंश 11 संघ. नीतीभाई रेडी राहा मॅच साठी. जय गोलोबा विपक्ष अंश 11 अशी लढत.
नीति भाई रेडी रहना मैच के लिए. अंश 11 की अगली मैच है अगेंस्ट टीम जय गोलोबा. व्हाईट बॉल आणि मॅच एंड झाली आहे. मॅच झाली फिनिश आणि मॅच जिंकलाय टीम योगिताम 11 ने. अंश 11 टीम कॅप्टन. चला या अंश 11 टीम कॅप्टन